खेळ नशिबाचा भाग 5. युगवीर म्हणाला, आता जे होईल त्याची जिम्मेदारी फक्त तूच असशील. तो खुनशी हसतच म्हणाला होता. संदीप त्याने खूपच जोरात संदीपला हाक मारलेली होती. त्याचा आवाज ऐकून ती दचकून 2 पावले मागं झाली. संदीप म्हणाला, येस बॉस. दुसऱ्याच मिनिटाला संदीप तेथे आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्यासोबत दर्शनही आला होता आणि मागे सीताही आली होती. युगवीर म्हणाला, माझ्या परवानगीशिवाय कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर मी त्याचं काय करतो? युगवीर सायलीकडे बघतच संदीपला बोलत होता. संदीप म्हणाला, बॉस, आपण सगळ्यात आधी त्याचे पाय तोडतो, मग त्याला एका जागी बांधून ठेवतो. मग माणसाचं मांस खाणाऱ्या एखाद्या प्राण्याला रोज 5 ते 10 मिनिटं त्याच्या अंगावर सोडत असतो. जिवंत राहण्यापुरतंच अन्न पाणी त्याला रोज आणि एकच वेळेस दिलं जात असतं. आपण तो म्हणाला तरी त्याला सहज साधं मरण देत नाही. त्याला एका झटक्यात मारत नाही, पण मरणापेक्षा जास्त भयानक यातना देत असतो. तडपून तडपून ती व्यक्ती मेली असेल तरच ती आपल्या तावडीतून सुटत असते. संदीप हे सगळे एकदम सहज बोलल्यासारखं बोलत होता, पण त्याचे ते एक एक शब्द ती जागी स्तब्ध झालेली होती. हे सगळं ऐकून, हे सगळं आपल्यासोबत झालं तर काय या विचाराने तिच्या अंगावर काटा आला होता. भीतीने हातपाय थंडगार पडून थरथर कापायला लागलेले होते. कपाळांवर घाम जमा झालेला होता आणि तो फक्त तिच्याकडे टक लावून बघत होता. तिच्या हालचालीचं निरीक्षण करत होता तो. हळूहळू तिच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती. तिने खूपच केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. ती काही बोलणार त्याआधीच त्याने बोलायला सुरुवात केली. युगवीर म्हणाला, संदीप, मॅडमला इथून पडून जायची खूपच इच्छा होत आहे. त्यांना पाहुणचार करायची तयारी करा आता. तो अजूनही एकटक तिच्याकडेच बघत बोलत होता. त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून तिच्या अंगातून त्राणच निघून गेले होते. डोळ्यासमोर अचानक अंधारी आली. ती जमिनीवर कोसळणारच होती की त्याने तिला हवेतच झेलले होते. त्याने उचलून तिला रूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं. तोपर्यंत सीतासोबत डॉक्टरही आलेलेच होते. त्यांनी तिचं चेकअप केलं. सीता म्हणाली, सर, मॅडम एकदम ठीक आहेत. फक्त जास्त स्ट्रेस घेतल्यामुळं त्यांचा BP लो झालेला आहे आणि त्यामुळंच त्यांना चक्कर सुद्धा आली. मी काही मेडिसिन देतो, त्याने BP नॉर्मल होईल त्यांचा. चेकअप झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते. युगवीर म्हणाला, ओके. युगवीरने तिच्याकडे बघतच उत्तर दिलं. मग डॉक्टर आणि त्यांच्यासोबत रूममध्ये आलेली सीता बाहेर निघून गेली होती. तो तिला बघतच तिच्या जवळ गेला आणि तिच्या अंगावरची चादर नीट केली. मग शेजारी सोफ्यावर लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला होता. पूर्ण जगभरात जेवढे पण मोठमोठे बेकायदेशीर बिझनेस होते ना, ते सगळे तो चालवत होता. सगळे काळे धंदे त्याच्या एका इशाऱ्यांवर चालत असायचे आणि याचे सबूत त्या मुलीने गोळा केलेले होते, जिचं बलात्कार संदीप आणि दर्शनने केलेले होते आणि दुर्दैवाने सायलीने ते होताना पाहिलेलं होतं. त्या घटनेमुळेच आज ती इथे अटकलेली होती आणि त्या घटनेमुळेच तिच्या आयुष्याची उथलपाथल झालेली होती. युगवीर त्याच्या कामात बिझी होता, तेव्हाच त्याला तिने केलेली हालचाल जाणवलेलीच होती. पण तो जागचा जराही हलला नाही. त्याने सीताला कॉल करून बोलावून घेतले. सीता म्हणाली, येस बॉस. सीता रूममध्ये येतच म्हणाली होती, आय थिंक ती होशवर येईलच आता. तिने थोडी हालचाल केलेली दिसतं मला. तिच्यासाठी ज्यूस मागवा आणि ती उठली की तिला द्या. मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मेडिसिन सुद्धा देऊन द्या. तो बोलून लॅपटॉप घेऊन तिथून निघून गेला. सीता लगेच तिथे जाऊन थांबली होती आणि तिने ज्यूसही मागून ठेवलेलं होतं. थोड्या वेळाने सायलीने हळूहळू डोळे उघडले होते. सीता म्हणाली, मॅम, तुम्हाला बरं वाटतंय का आता की नाही वाटत? सीता तिच्या जवळ जात काळजीने विचारत होती. मी जिवंत आहे, सायलीला खूपच आश्चर्याने स्वतःच्या शरीराला हात लावत विचारत होती. सीता म्हणाली, हो मॅडम, तुम्ही तुमच्या रूममध्येच आहात. बॉस तुमच्याशी बोलत असताना तुम्ही अचानक बेहोश झाल्या होत्या, म्हणून त्यांनीच तुम्हाला इथं आणलेलं आहे. सीताने तिला व्यवस्थित आणि थोडक्यातच समजून सांगितलेलं होतं. मग ती काहीच बोलली नाही आणि 2 मिनिटे घट्ट डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला तिने. मॉम, ही ज्यूस पिऊन घ्या. तुम्हाला मेडिसिन घ्यायची आहे ना?
त्यामुळं थोडं पिल्यानंतर मग तुम्हाला मेडिसिन देते मी. सीता ज्यूसचा ग्लास तिच्यासमोर धरून म्हणाली होती. आताही तिने काहीच न बोलता होकार मारतीक मान डोलावून ज्यूस आणि मेडिसिन घेतले होते. 2 मिनिटे बसून ती परत झोपी गेली. तिला भीती वाटतच होती. तो कधीही येऊन तिला घेऊन जाऊ, ती भयानक शिक्षा देईल असं तिला वाटत होतं. पण मेडिसिनमुळं तिला लगेच झोप सुद्धा लागली, म्हणून तिला जास्त विचार करताच आला नाही. 3-4 तासांनी तिला जाग आली. तिने डोळे उघडले होते की दार उघडून तो आतमध्ये आला होता. त्याला बघूनच तिचा श्वास घशातच अडकला होता आणि भीतीने डोळे भरून आले होते. युगवीर म्हणाला, कसं वाटते तुला आता? तो तिच्या जवळ येतच तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, प्लीज मला माफ करा. आय एम प्रॉमिस. मी परत कधीच पडून जायचा विचार सुद्धा करणार नाही. प्लीज मला एवढी भयानक शिक्षा तुम्ही देऊ नका. सॉरी, माझ्याकडून चुकलं आहे. प्लीज मला माफ करा ना. त्याच्या प्रश्नाला इग्नोर करत ती वेगळंच काहीतरी बडबड करत होती. त्यानेही सोडून दिलं, कारण जे आता तिचं चालू होतं ना, ते त्याला जास्त आवडलेलं होतं. युगवीर म्हणाला, त्यासाठी माझी एक अट मान्य करावी लागेल तुला. युगवीर तिच्याकडे निरखून बघत होता. सायली म्हणाली, कोणती अट? सायलीने खूप आशेने विचारलेलं होतं. तिला काहीही करून त्या शिक्षेपासून स्वतःला वाचवायचं होतं. आज आपण कोर्ट मॅरेज करत आहोत, हे तर तुला माहीतच असेल ना. तर कसलाही ड्रामा न करता सह्या करशील, तर मी फक्त आजच्या आजच त्या चुकीसाठी तुला माफ करेल. पण नंतर जर अशी चूक झाली तर शिक्षा तुला नक्कीच भेटणार आहे. परत वॉर्निंग देणार नाही आणि सरळ निकाल लावेल मी. त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घेतला होता. तिचा हात जोरात आडून धरून ठेवलेला होता त्याने. सायली म्हणाली, हो ठीक आहे, मी करते सही. तिला माहिती होतं, तिने सही केली नाही तरी तो जबरदस्तीने करून घेणारच आहे. असंही तसंही तिला सही करायला लावणारच होता तो. पण जर आपण गुपचूप सही केली तर त्या भयानक शिक्षेपासून तरी सुटका होईल ना आपली, असं तिला वाटत होतं. नाहीतरी सही पण तर करून घेईलच ना आणि शिक्षाही देईल. त्यापेक्षा सही करून शिक्षेपासून आपण सुटू, असा विचार करून तिने त्याला होकार दिलेलाच होता. त्यावर तो फक्त होकार मार्तिक मान डोलवत हसला आणि फ्रेश व्हायला निघून गेला होता. त्याला आता विश्वासच बसत नव्हता, ही मुलगी खरंच बेक्कल आहे की काय म्हणून. या गोष्टींवर त्याने तिला मूर्ख बनवलं आणि ती सुद्धा बनली. अशा प्रकारची शिक्षा तर इतरांना देत होता तो. तिला ती शिक्षा देणारच नव्हता तो. तिला फक्त घाबरायचं होतं त्याला, आणि त्याचं तर निशाणावर लागलेला होता तीर आता. तिला एवढंही लक्षात आलं नाही, जर त्याने तिला ती शिक्षा दिली तर लग्न कसं होईल ना. लग्नासाठी तिचं त्याच्यासोबत असणं गरजेचं होतं. पण तिला जर त्याने ती शिक्षा देऊन मरणाच्या दारात सोडलं तर लग्न कसं होणार होतं ना. बिचारी फसली त्याच्या जाळ्यामध्ये. तो फ्रेश होऊन आला तेव्हा ती काहीतरी विचार करत बसलेली दिसली होती त्याला. युगवीर म्हणाला, परत पडून जायचा प्लॅन करतेस की काय ग? तो मुद्दाम तिला चिडवतच म्हणाला होता. सायली म्हणाली, नाही या, खरंच खरंच मी असा विचार नाही करत आहे. ती पटापट मान हलवून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, वकील येईल थोड्या वेळामध्ये. तो आरशात बघत स्वतःला बघत तिच्याशी बोलत होता. सायली म्हणाली, ती एक विचारू का तुम्हाला? ती अडखडतच होती. त्यावरूनच त्याला अंदाज आलेलाच होता की आता परत काहीतरी ही माती खाणार आहे म्हणून. युगवीर म्हणाला, त्याने हुंकार भरला होता. सायली म्हणाली, ते तुम्ही म्हणजे? त्याला पुन्हा राग येईल म्हणून घाबरत होती ती बोलायला. युगवीर म्हणाला, काय ते क्लिअर बोल. मी आधीही तुला सांगितलेलंच आहे, मला तुझी तत्पची भाषा समजत नाही म्हणून. तो किंचित वैतागून तिला म्हणाला होता. सायली म्हणाली, तुम्ही त्या शुभांगीवर प्रेम करताना तर तिच्याशी लग्न का करत नाही? माझ्याशी का करताय लग्न? माझ्याच मागे का लागलेले आहेत तुम्ही? मला तर तुम्ही अजिबात आवडत नाही आहात, ती म्हणाली आणि रूममध्ये भयान शांतता पसरलेली होती. यावेळी त्याला ती जी म्हणाली ना ते समजायला 1 मिनिट तरी लागलाच होता. थोड्या वेळापूर्वी जी मुलगी आपल्या पुढे दयेची भीक मागत होती, हीच आहे का ती, असं त्याला वाटून गेलेलं होतं. आणि बोलून झाल्यानंतर आपण हे काय बोलून गेलो
म्हणून तिने जीभच चावून घेतली होती आणि डोळ्यांची फळफळ करत आता त्याच्याकडे बघत होती. युगवीर म्हणाला, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये पडायचं नाही तू. त्याची तुला गरजही नाही आहे आणि तेवढी तुझी लायकी सुद्धा नाही ग. तो रागाने दात ओठ खात बोलत होता. बोलत असतानाच त्याने तिचा हात मुरगाळून धरलेला होता. सायली म्हणाली, प्लीज सोडा ना, खूप दुखतोय माझा हात. वेदनेने तिचा कंठ दाटून आलेला होता. युगवीर म्हणाला, तू माझी बायको होणार आहेस याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये बोलता येईल. असं बिलकुल होणार नाही. तुझं काम फक्त मला खुश ठेवायचं आणि घर सांभाळायचं आहे आणि तू तेच करायचं. माझ्या मर्जीनुसार वागशील तरच सुखी राहशील तू, नाहीतर पुढे जे काही होईल त्याची जिम्मेदार तू स्वतः असशील. त्याने अजूनही तिचा हात सोडलेला नव्हता. सायली म्हणाली, मी हे सगळं ऐकेल तुमचं, प्लीज माझा हात सोडा. मी तुम्ही म्हणाल ते सगळं करायला तयार आहे. सोडा मला प्लीज. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येत होता. युगवीर म्हणाला, गुड गर्ल. तिचा हात सोडून आता तो किंचित हसून जाण्यासाठी वळलेलाच होता की सायली म्हणाली, मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे. खुशी खुशी संसार करायला सुद्धा तयार आहे मी तुमच्यासोबत. पण माझं एक मत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये माझं काय स्थान असेल? बायको नावाचं खेळणं ज्याला जसं हवं तसं आणि जेव्हा हवं तेव्हा खेळून बाजूला ठेवता येईल असं वाटतं का तुम्हाला? तिने चेहऱ्यावर कोणतीही भाव न ठेवता विचारलं आणि तो तिच्याकडे वळाला होता. बरोबर होतं तिचं म्हणणं. बायको म्हणजे काही खेळणं नाही ना की हवं तेव्हा आणि हवं तसं तिला इशाऱ्यावर नाचवलं जाईल म्हणून. ती एक मनुष्य आहे. तिलाही भावना आहेत. तिलाही वाटतं की आपल्या जोडीदाराने आपल्यावर खूप प्रेम करावं, आपल्याला साथ द्यावी, आपल्याला समजून घ्यावं, आपल्याशी एकनिष्ठ राहावं आणि तिलाही तसं वाटणं साहजिकच होतं म्हणा. जबरदस्तीने का असेना पण त्याचं लग्न होणारच होतं तिच्यासोबत. सगळ्यात जास्त पवित्र असा नवरा बायकोचं नातं जुळणारच होतं त्याच्यासोबत. ती जबरदस्तीने का होईना जुळवून घ्यायला तयार झालेलीच होती. पण तो त्याच्या मतांवर ठाम होता. त्याला फक्त बायको नावाचे एक जिवंत खेळणं हवं होतं. युगवीर म्हणाला, तुला असं वाटत नाही का की तू जरा जास्तच बोलत आहेस म्हणून? मला वाटतंय तुझी ती शिक्षा माफ करून मी खूप मोठी चूक केलेली आहे असं मला तरी वाटतं आता. आणि हो, काय म्हणालीस ग तू? तुझी जागा माझ्या आयुष्यात काय आहे तर एक तुझी जागा. ऐकून घे, तुझी जागा फक्त माझ्या बेडवर आणि माझ्या पायावरच राहील. आणि तुझ्यासारखे बरेच खेळणे मी खेळून फेकून दिलेत ग. त्यासाठी मला लग्न करायची गरज नाही आहे. आताही माझ्या एका इशारावर इथे लाईन लागेल नाही, पण त्या सगळ्यांना मी बायको म्हणून घरात ठेवत नसतो. तिचा जबडा घट्ट आवडून बोलत होता तो. खूपच बोलत होती ना ती, म्हणून तिची बोलती बंद करत होता तो. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काही सोडायला तयार नव्हताच. परत माझ्याशी बोलताना विचार करून बोलायचंस तू आणि 10 वेळेस विचार करायचा. चल आता खाली, वकील आला असेल. तिचा जबडा सोडून आता तिच्या हातात मणकट आवळून धरलेलं होतं त्याने आणि अक्षरशः तिला ओढतच खाली घेऊन जाऊ लागला होता. ती बिचारी अजूनही शॉक लागल्यासारखं जबड्यांचे हाड तर तुटले नाहीत ना हे बघत बसलेली होती. जबड्यांच्या भागात मुंग्या आलेल्या सारखं तिला वाटत होतं. दर्शन म्हणाला, बॉस हे मिस्टर साळुंखे आहेत. आपले नेहमीचे वकील सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत म्हणून यांना बोलावलेलं आहे मी. दर्शन वकीलकडे इशारा करून म्हणाला होता. साळुंखे म्हणाले, हॅलो मिस्टर सिंगानिया. साळुंखे हात पुढे करून म्हणाले होते. युगवीर म्हणाला, हॅलो. युगवीरनेही हसून हात मिळवला त्यांना. साळुंखे म्हणाले, सर मी पेपर रेडी करून आणलेले आहेत, तुम्ही फक्त सह्या करा. साळुंखे पेपरवर युगकडे देत म्हणाले होते. युगवीर म्हणाला, ओके म्हणत त्यानेही पेपरवरून एक नजर फिरवली, सगळं काही वाचून घेतलं, मग सही केली. युगवीर म्हणाला, घे सही कर तू पण. सायलीकडे पेन दिला त्याने. काही न बोलता तिने पेन हातात घेतला आणि सही केली. सही करतानाच तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब येऊन बरोबर तिच्या सही शेजारी पडला होता. युगवीरने लगेच तिच्याकडून पेपर्स घेऊन वकिलांकडे दिले होते. या सही सोबतच कधीतरी इथून बाहेर पडू का
या आशेने शेवटचा श्वास घेतला होता तिने. त्यासोबतच तिचा देवावरून आणि नशिबावरूनही विश्वास उठलेलाच होता. साळुंखे म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस सिंघानिया. साळुंखेने दोघांना शुभेच्छा दिल्या आणि तिथून निघून गेला. युगवीर म्हणाला, सो मिसेस युगवीर सिंघानिया, फायनली आता ऑफिशियल तू माझी बायको झालेली आहेस. सो आजपासून तुझी ड्युटी सुरू झाली. तो हसत म्हणाला आणि तिच्या काळजात धस्स झाली. युगवीर, आय वॉन्ट. शुभांगी त्याच्या ओठांवर स्वतःचा अंगठा हळुवारपणे फिरवत होती. त्याच्या खूपच जवळ जाऊन थोडं वाकून उभी होती, जेणेकरून तिच्या गळाचा खालच्या भागाचं दर्शन त्याला होईल. तिचा ड्रेसचा गळाही खोल असल्यामुळं आणि ती वाकून उभी असल्यामुळं सगळं काही स्पष्ट दिसत होतं आणि तो टक लावून बघत होता. ती खूपच जवळ उभी होती त्याच्या, म्हणून त्याचे वाढलेले श्वास तिला जाणवत होते. त्याने झटक्यातच तिला जवळ ओढून घेतलं आणि स्वतःच्या मांडींवर बसून किस करायला सुरुवात केली होती. तो अक्षरशः तिच्या ओठांचा चावा घेत होता, पण तिला याची सवय झालेलीच होती. तीही तुटून पडली होती त्याच्यावर. किसमध्ये जो वेग आणि वैशीपणा होता, त्याच वेगाने त्यांचा हात तिच्या शरीरावर सुद्धा फिरत होता आणि दुसरा हात तिच्या मानेवर होता. 10 मिनिटाच्या आत किस नंतर त्याने सायलीला रूममध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारताना बघितलेलं होतं. तिला समजत नव्हतं त्याने तिच्यासाठी स्वतःच्या गर्लफ्रेंडचा अपमान का केला असेल म्हणून. ती विचार करत होती आणि एवढंच होऊनही तिला एकट्यातच स्टडी रूममध्ये घेऊन का गेला असेल, विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलेलं होतं आता. तिला सुद्धा टेन्शन आलेलं होतं. तिला फक्त एवढंच माहिती होतं की शुभांगी त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून. शुभांगी त्याच्यासोबत काम पण करते हे तिला माहिती होतं. विचार करून करून तिचं छोटंसं मेंदू थकलेलं होतं आता, म्हणून ती बेडवर आडवी झाली. एकटक छताकडे बघत पडलेली होती ती. तेवढ्यातच दार उघडल्या गेलं. आवाज तिच्या कानांवर पडलं. तसं तिने मान वाकडी करून दरवाजाच्या दिशेने पाहिलं. तो मोबाईलमध्ये बघत आतमध्ये येत होता. तिच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो सरळ वॉशरूममध्ये निघून गेला आणि ती उठून बसत ती त्यालाच बघत होती. काही मिनिटातच तो फ्रेश होऊन कपडे बदलून आला होता. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली, जी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती. तिची नजर त्याला समजलेलीच होती, पण तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलेले होते. युगवीर म्हणाला, पॅकिंग झाली का तुझी? तो आरशात स्वतःला बघत केशातून हात फिरवत होता. सायली म्हणाली, नाही. तिने मान खाली घालूनच उत्तर दिले होते. युगवीर म्हणाला, का नाही केली? त्याने आता तिच्याकडे रागातच बघितले होते. सायली म्हणाली, ते आपण कुठं जातो आहे? तिने घाबरतच आणि हिम्मत करून त्याला विचारले होते. युगवीर म्हणाला, मी तुला याआधीही सांगितलेलं आहे, मला प्रश्न विचारलेला आवडत नाही म्हणून. सांगून समजत नाही का ग तुला? परत परत तेच ते सांगावं लागतं. पॅकिंग कर आणि जिथे मी घेऊन जाईल ना, गप माझ्यासोबत चालायचं तू. बोलताना तिचा जबडा आवडून धरला होता त्याने. बोलून झाल्यानंतर हिसक्याने सोडून दिला. जाण्यासाठी वळलाच होता की पुन्हा तिचा आवाज आला आणि त्याने डोळे घट्ट बंद केले. सायली म्हणाली, ते मी काय म्हणत होते? मी एवढंच म्हणत होते की आपण जिथे जाणार आहोत ना, त्या हिसाबाने पॅकिंग करता येईल ना मला. त्यानुसारच मी कपडे पॅक करते, असे मला म्हणायचं होतं. तिने अडखडतच का होईना, पण स्वतःचं म्हणणं त्याच्या समोर मांडलं होतं. पण पुढं काय होईल ते होऊ दे, पण मला जे बोलायचं ते बोलणारच होती, असं होतं तिचं. तिचं बोलणं होताच त्याने मागे ओढून तिच्याकडे खूपच रागात पाहिलं. युगवीर म्हणाला, जेवढ्या गरजेच्या गोष्टी असतील ना, त्या घे. काही लागल्या तर आपण तिथून घेऊया. बोलून सरळ निघून तो निघून गेला. एवढं बोलल्या पण शेवटी कुठं जायचं आहे ते त्याने काही सांगितलेच नाही. तो गेल्यानंतर तिने पॅकिंग करायला घेतली. सगळ्या गरजेच्या गोष्टी आणि काही कपडे पॅक करून घेतले होते तिने. एकच मोठ्या बॅगमध्ये तिने दोघांचंही सामान पॅक केलेलंच होतं. पॅकिंग झाल्यावर ती रूममधून बाहेर पडली. तिला खूप भूक लागलेली होती, म्हणून ती सरळ किचनमध्ये निघून गेली. तिचा सगळा स्टाफ त्याच्या कामात बिझी होते, म्हणून तिने स्वतःचा नाश्ता बनवायचं ठरवलेलंच होतं. सीता म्हणाली, मॅडम तुम्हाला काही हवं आहे का?
सांगा मी बनवते. 2 स्टाफपैकी एकाने तिला विचारलेलंच होतं. सायली म्हणाली, ठीक आहे, मी बनवून घेईल माझं काय ते. तुम्ही तुमचं काम करा. तिने स्माईल करून त्यांना उत्तर दिलं. उगाच आपल्यामुळं त्यांना कशाला त्रास असं तिला वाटत होतं. सीता म्हणाली, मॅडम, जर बॉसने बघितलं ना की तुम्ही इथं काम करताय तर आम्हाला नोकरीवरून काढून टाकतील ते. सायली म्हणाली, ओके ओके, मला भूक लागलेली आहे, काहीतरी हलकं बनवता का माझ्यासाठी? तिने जास्त वाढवलंच नाही. काहीही बनवून द्या, चालेल मला, ते सांगून ती डायनिंग टेबलवर जाऊन बसली होती. युगवीर म्हणाला, हे घे तुझ्यासाठी. तो तिच्या शेजारी बसत हातातला गिफ्ट रॅप केलेला बॉक्स तिच्या समोर ठेवून म्हणाला होता. सायली म्हणाली, काय आहे हे आणि माझ्यासाठी का? आश्चर्य आणि उत्साह या दोन्ही भावना मिक्स झालेल्या होत्या तिच्या. युगवीर म्हणाला, मोबाईल आहे त्यामध्ये. तुला खूप बोर होत होतं ना, म्हणून घेतला तुझ्यासाठी. आणि आपल्या लग्नाचंही गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तो तिचं निरीक्षण करत म्हणाला होता. चेहऱ्यांवर स्माईल होती त्याच्या. सायली म्हणाली, खरंच माझ्यासाठी आहे का? मोबाईल देतोय तो, या गोष्टीवर तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. या माणसाने आपल्याला इथे जबरदस्तीने कोंडून ठेवलेलं आहे. मग मोबाईल का देत असेल हा आपल्याला? नक्की काय आहे याच्या मनामध्ये? असे प्रश्न ती मनातच स्वतःला विचारत होती. युगवीर म्हणाला, यस, तुझ्यासाठीच आहे हा मोबाईल. तुला बोर होत होतं ना, म्हणून, बाकी काही नाही, तो शांतपणे म्हणाला. सायली म्हणाली, वाव, नवीन मॉडेल आहे हा. मी काही दिवसांपूर्वी याची ॲड बघितलेलीच होती. तेव्हाच मला आवडला होता हा मोबाईल. मी हे घेणारच होते. थँक्यू सो मच. तिनं बोलता बोलता मोबाईल बॉक्समधून काढला होता. खुश सुद्धा झाली होती ती. तिला खूप आनंद झालेला होता. तू कोणालाही कॉल किंवा मेसेज केलास किंवा तुला कोणताही कॉल किंवा मेसेज आला तर ते मलाही माझ्या मोबाईलवर दिसेल. तू काहीही करशील तरी ते मला माझ्या मोबाईलवर दिसेल. जसं की तू फोटो जरी काढत असली ना, तरी ते माझ्या मोबाईलवर येईल. म्हणून मोबाईलचा वापर करून माझ्या विरोधात काही करू शकत नाहीस तू. तो एक भुवईवर करून म्हणाला होता. सायली म्हणाली, तिने तोंड पाडून हुंकार भरला. आताच तर ती मोबाईल मिळाला म्हणून खूप खुश झालेली होती. त्याने आधी स्वतःच तिला झाडांवर चढवलं आणि आता स्वतःच तिला तोंडावर सुद्धा पाडलं. होतं काय करणार होती ती असा मोबाईल घेऊन तरी? मोकळेपणाने त्यात काहीच करता येणार नव्हतं तिला. असा मोबाईल काय कामाचा, ज्यावरून ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा करू शकत नव्हती, ना त्याचा वापर करून स्वतःला त्याच्या जाळ्यातून सोडवू शकत नव्हती. काहीच करता येणार नव्हतं तिला. उलट तो जवळपास नसताना सुद्धा आपल्यावर त्याची नजर आहे असं सतत तिला वाटत राहणार होतं. तोपर्यंत स्टॉपने नाश्ता आणलेला होता तिच्यासाठी. तिने त्याला विचारलं नाश्त्यासाठी, पण तो नाही म्हणाला आणि मोबाईल बघत तेथेच बसला होता. तिने तिचं खाऊन घेतलं. सायली म्हणाली, ते मला थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत. खाऊन झाल्यावर ती म्हणाली. युगवीर म्हणाला, बोल ना. तो अजूनही मोबाईलमध्येच बघत होता. सायली म्हणाली, मला तुमची एक हेल्प हवी होती. थोडी टेन्शनमध्येच वाटत होती ती. युगवीर म्हणाला, इथून पडून जाण्यासाठी का? त्याने तिच्याकडे बघतच तिला विचारलेलं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.